नमस्कार. आजच्या अर्थसंकल्पाबद्दल माझी काही मतं मी नोंदवतो आणि ती नोंदवल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दिलीप वळसे पाटील माजी अर्थमंत्री यांच्या परवानगीने राज्याच्या अर्थकारणाच्या दृष्टीने, फक्त दूरगामी अर्थकारणाच्या दृष्टीने मला काही एक दोन मुद्दे विशेष तपशील मध्ये न जाता काही जे मांडावेसे वाटतात ते मांडतो. माननीय दिलीपराव वळसे पाटील यांनी काही मुद्दे आता अर्थसंकल्पाच्या दृष्टीने मांडले आणि त्यामुळे त्याचा जो आशय होता त्याच्याशी मी स्पर्श करत नाही. सर्वप्रथम जे एक सादरीकरण आज झालं अर्थसंकल्पाचं आणि एखादा चांगला फलंदाज आणि एखादी सुरुवात आपल्या खेळीची चांगली करावी आणि नंतर अक्षरशः फुलटॉसवर बॉलरच्याच हातात कॅच द्यावा, अशा प्रकारची माझी समजूत झाली. 5 अत्यंत योग्य आणि अचूक उद्दिष्ट अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पापुढे मांडली होती. शेतीचं स्थैर्य, पायाभूत सुविधा, नागरीकरण, विषमता आणि आणखीन एक. आणि मला वाटलं की ह्या दृष्टीने ह्या बजेटमध्ये प्रत्येक उद्दिष्ट जी बरोबर आहेत त्याच्याविषयी काही वेगळा विचार असेल आणि काही वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न असेल. दुर्दैवाने तसं आढळलं नाही. आता मी 2 गोष्टीत माझ्या पुढच्या विश्लेषणाचं विभाजन करतो. एक म्हणजे वित्तीय संतुलन. हे अर्थातच हिस्टॉरिकल बॅगेज असतं. एखाद्या वर्षी 4000 कोटीची अपेक्षित महसुली तूट ही 12-13 हजार कोटी जाणं एखाद्या वर्षी, विशेषतः अशा वर्षी जेव्हा माननीय दिलीपरावांनी सांगितल्याप्रमाणे जे काही आणि आर्थिक पाहणीत आल्याप्रमाणे जे काही कृषी क्षेत्रावर संकट आलं, त्या दृष्टीने हे काही मी फार मोठा दोष समजत नाही. पण हे गेल्या कित्येक वर्षाचं राज्य सरकारचं तुटीशी जे एक अतूट नातं आहे ते पुढे सुरू राहतंय असं दिसतंय. प्रश्न काय आहे की ह्या 13,000 कोटींचं पुढच्या वर्षी साधारण 3.5 किंवा 4,000 कोटी महसुली तूट, 13,000 कोटी प्लस या वर्षीचे 3,500 कोटी आहेत. त्यामुळे एकंदर तुटी बरोबर आहे. 14-15ला बजेट एस्टिमेट 4,000 होतं, ते 13,000 झालंय आणि ह्या 13,000चं पुढच्या वर्षी 9,000 कमी होऊन 8.5 का 9,000 कमी होऊन 3,500 होईल आणि जवळजवळ 18,000 कोटींनी पुढच्या वर्षीचा महसूल अधिक दाखवलाय आणि थोडंफार एक्सपेंडिचर अधिक दाखवलं. जर महसूल अधिक दाखवलाय तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राज्याचे रेव्हेन्यू सोर्स हा 70% राज्याचा रेव्हेन्यू हा फक्त 3 सोर्सेस मधनं येतो. वॅट म्हणजे ज्याला विक्री कर किंवा आता काय मूल्यवर्धित कर म्हणतात ते, रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प ड्युटी आणि स्टेट एक्साइज. त्यामुळे इट इज इनएक्स्ट्रिकेबली डिपेंडंट ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ, कारण एक्साइज आणि वॅट मिळूनच तुमचे 60-65% येतात टोटल रेव्हेन्यू मध्ये. आत्ताचा जी टोटल इंडस्ट्रियल नाही, जी मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ आहे ती 0.5% आहे फक्त 2014-15 मध्ये एक्सपेक्टेड. ती अत्यंत लक्षणीयरित्या एका वर्षात वाढल्याशिवाय 4% कमी झालेली आहे मला वाटतं गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये. त्यामुळे पुढच्या वर्षात ती कमी करून त्यांना भर घालावी लागेल. ती अत्यंत लक्षणीयरित्या थोडक्यात राज्यातलं औद्योगिक उत्पादन वाढल्याशिवाय त्याच्यामधून तेवढा कर मिळणार नाही आणि अर्थातच त्यामुळे तो डेफिसिट इतका कमी इतक्या त्वरेने होणार नाही. हा एक भाग. दुसरं म्हणजे करेतर महसूल जो आहे, म्हणजे गेले ही काय फक्त ह्याच अर्थसंकल्पावर टीका आहे असं नव्हे, पण गेले कित्येक वर्षामध्ये करेतर महसुलाचे काही मार्ग हे चोखाळलेच जात नाहीयेत. उदाहरणार्थ कॅगच्या अहवालानुसार सर 87 सार्वजनिक उपक्रम आपले आहेत, त्यातले 22 तर नॉन वर्ग. हे माझं मत नाही, हा कॅगचा अहवाल आहे.
तरी काही घाबरायचं कारणच नाही आपल्याला म्हणून. तर कॅगचा अहवालानुसार 87 मधले 65 सार्वजनिक उपक्रम चालू आहेत, त्या 65 मधले सुद्धा 22 लॉस मेकिंग आहेत वगैरे वगैरे. त्या तपशिलात मी शिरत नाही, पण अॅक्युम्युलेटेड लॉसेस ह्या सार्वजनिक उपक्रमांचे जवळजवळ 10,000 कोटींपर्यंत पोहोचलेले, हा कॅगचाच आकडा आहे. मग त्या बाबतीत आम्ही काही विचार करणार आहोत का? वरती जशी म्हणजे केंद्र सरकारमध्ये जशी एक डिसइन्व्हेस्टमेंटची प्रक्रिया बॅकडोअरनी का होईना जी सुरू झाली आहे, 70,000 कोटी तिकडे एक्सपेक्टेड आहेत, मग आपण निदान काही मार्ग ह्या दृष्टीने चोखाळणार आहोत का? कारण आपलं राज्याचं महसुली जमा ही इतक्या त्रोटक निकषांवर अवलंबून आहे की इंडस्ट्रीयल ग्रोथ जर झाली नाही तर आपला रेव्हेन्यू होत नाही, एक्सपेंडिचर मध्ये मर्यादा असतात. आताही पुन्हा ताजी आकडेवारी पाहिली तर पेन्शन, सॅलरी आणि इंटरेस्ट हे 3 मिळून अजूनही 60% 61% रेव्हेन्यू हा रिसीट्सच्या 60% हे ह्या फक्त 3. म्हणजे थोडक्यात विकास कामासाठी किती पैसा उरतो हा प्रश्न जो अनेक वर्ष जटिल प्रश्न आहे तो कायमच राहतो. तर हे झालं वित्तीय संतुलन. डेट टू GDP रेशो आता यांनी सांगितलं तो 20% आत आहे आणि तो त्या दृष्टीने धोक्याची पातळी त्यांनी अजून ओलांडली नाहीये. हे खरं असलं तरी गेले 3-4 वर्षाचा जर आपण पटकन इथे असतो तो दरवर्षी 25-30 हजार कोटींनी वाढतोय, 10-11% वाढतोय. इतकंच नव्हे तर बजेटच्याच आजच्या आकडेवारीत आहे की 2015-16 साली सुद्धा त्या 302 ते 333 होणार आहेत, 333 हजार म्हणजे अर्थातच. तर त्यामुळे तो जरी GDPच्या तुलनेत कमी असला तरी ऍब्सोल्यूट अमाऊंट आणि विशेषतः त्याचा रेट ऑफ ग्रोथ हा वाढता राहतो. आणि ही अगदी चिंताजनक बाब नसली तरी ती दुर्लक्षित करण्या इतपत कमी महत्वाची नाही. शेवटी एकच म्हणतो की महाराष्ट्र राज्याचा 2012चा मानव विकास अहवाल प्रसिद्ध झाला होता. माननीय विजय केळकर यांच्यासारख्या ज्येष्ठ ख्यातनाम अर्थतज्ञांच्या खाली एक समिती होती, केळकर समितीचा अहवाल प्राप्त झालेला होता. इतरही अनेक औद्योगिक संघटनांचे अहवाल सरकार दरबारी नक्कीच आहेत. दुर्दैवाने ह्यातल्या कुठल्याही अहवालांच्या म्हणजे काही तर सरकारीच आहेत पण त्यातल्या कुठल्याही अहवालांच्या सूचनांचं रिफ्लेक्शन मला ह्या अर्थसंकल्पात दिसलं नाही आणि ह्याची मला फार उणीव जाणवली. आणि त्या दृष्टीने राज्याच्या अर्थकारणाचा जो रोड मॅप आहे म्हणजे त्याच्यात ह्युमन डेव्हलपमेंट आलं, त्याच्यात इंडस्ट्रियल ग्रोथ आलं, इन्फ्रास्ट्रक्चर, ॲग्रिकल्चर सगळं आलं, तर इट इज देअर फॉर एव्हरीबडी टू सी. इट्स जस्ट दॅट समबडी हॅज टू पुट इट प्रॉपरली, सिक्वेन्स इट प्रॉपरली अँड गो अहेड. तर ह्या 28 जिल्ह्यांमध्ये तो राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे HDI. त्याच्यामुळे म्हणतात तो मुद्दा महत्वाचा आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा 28 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे तो गंभीर मुद्दा आहे. एवढंच नव्हे तर आम्ही जिल्ह्यांचा आज मी पर कॅपिटा इन्कम बघत होतो, त्याच्यात महाराष्ट्र राज्याचं आजचं पर कॅपिटा इन्कम साधारण 1.25 लाख, म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र हा लखपती ऑलरेडी होऊन गेलेला आहे. पण हे जरी 1.25 लाख ॲव्हरेज पर कॅपिटा इन्कम स्टेटचं असलं तरी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर हे 5च जिल्हे 35 मधले हे सरासरी पर कॅपिटा इन्कमच्या वर आहेत. नाशिक आणि औरंगाबाद सुद्धा नाहीत. त्या जिल्ह्यातल्या प्रदेशातल्या इतर जिल्ह्यांची तर बातच नको. आणि एकीकडे गडचिरोली, नंदुरबार आणि हिंगोली हे तर 60,000च्या खाली पर कॅपिटा इन्कम. त्यामुळे विषमता, राज्याची विषमता हा फार मोठा जटिल प्रश्न राहिलेला आहे. तर थोडक्यात ह्या सगळ्या प्रश्नांना कवेत घेतल्यासारखं निदान आमचं ह्या सगळ्यांवर नजर आहे आणि आम्ही ह्या 5 वर्षात काहीतरी ठोस उपाययोजना निदान देखावा तरी करायला हवा होता. तर तसं मला दुर्दैवाने आढळलं नाही. धन्यवाद.